नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण बघूयात की आजच्या मार्केटचं काय अपडेट आहे आणि मंडेच्या मार्केटच्या काय लेवल्स असतील, कशा प्रकारे आपण मंडेला काम करू शकतोय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या लेवल डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. सो जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. सो नाव आपण बघूयात. सगळ्यात अगोदर आपला इंडेक्स निफ्टी 50. निफ्टी 50 जर आपण डिस्कशन केलं तर याचा एक झोन तयार झालेला आहे ट्रेंडिंग मध्ये. ठीक आहे. आता साईडवेज मध्ये 2-3 दिवस जर आपण बघितलं की एका झोन मध्येच निफ्टी काम करतोय. ओके. तो पॉसिबिलिटी आहे जसं आपण डेली करतोय, बट सध्या साईडवेज असल्यामुळे कोणत्याही लेवलला मार्केट ब्रेकही करत नाहीये आणि सस्टेनही होत नाहीये. सो निफ्टी आज फायनली थोडा डाऊन आला. त्याची जी लेवल होती ती ब्रेक करून आज डाऊन साईड मुवमेंट चांगली दिलेली आहे. जी लेवल आपण मागच्या व्हिडिओमध्येही डिस्कशन केलेली होती. ठीक आहे. सो जर आपण आजच्या याच्यामध्ये पाहिलं किंवा येणाऱ्या याच्यामध्ये, सो मंडेच्या लेवल्स आपण डायरेक्टली बघून घेऊयात. ठीक आहे. सो जर आपण मंडेला आपल्याला काम करायचंय तर आपल्याला इंट्राडे साठी जो मेन रेजिस्टन्स आहे या झोनला ब्रेक केल्यावर 22,815 लेवल ब्रेक केल्यावर कॉल साइड साठी आपण ट्रेड करू शकतो जर याच्यावर सस्टेन झालं तर. ठीक आहे. आणि जर समजा इन केस निफ्टीने 22,720 ही लेवल डाऊन साइडला ब्रेक केली तर निफ्टी पुन्हा डाऊन येऊ शकतो. निफ्टीची डाऊन साइडला जी लेवल आहे ती आहे 22,600च्या जवळ. म्हणजे हा एक मेन सपोर्ट आहे, सपोर्ट झोन. सो जर निफ्टी खाली आला तर या लेवलला निफ्टी थोडासा स्टॉप घेऊ शकतो. सो त्यामुळे 22,600 हा पुढे सपोर्टचं काम करेल, कारण दुसरा कोणता खास सपोर्ट निफ्टीमध्ये आता नाहीये. ठीक आहे. सो ब्रेक करत करत निफ्टी खाली येऊ शकतोय 22,600 पर्यंत. त्याच्यानंतर वरी जाताना मात्र निफ्टीला बरेच स्टॉप आहेत. जसं जर समजा 815 820 लेवल क्रॉस केली तर सगळ्यात अगोदर जे पहिलं टार्गेट आहे 920चं, नियर अबाउट 100 पॉइंट, 900 ते 920 एक रेजिस्टन्स झाला. हे ब्रेक केला तर 23,000 हा महत्वाचा रेजिस्टन्स झाला. 23,000 ब्रेक केला तर 23,100च्या जवळ रेजिस्टन्स आहे. त्यामुळे वर जायला निफ्टी नॉर्मली जर वर गेला, ठीक आहे, सो चान्सेस आहेत की ह्या लेवलला जशी ही ट्रेंड लाईन पण तयार झाली आहे, सो इथून जर एक स्ट्रॉंग कॅन्डल दिली आपल्याला, समजा म्हणजे मुवमेंट दिली, तर आपण अपसाईड टार्गेट एक्सपेक्टेड करू शकतो. आणि निफ्टी वर गेला तर 23,230 हा त्याचा महत्वाचा रिव्हर्सल झोन आहे. समजा हळूहळू निफ्टी जर या लेवल कडून इथे गेला तर इथून रिव्हर्सल होऊ शकतो. ठीक आहे. सो अशा याच्यामध्ये मार्केट खाली पण जात नाहीये, म्हणजे चान्सेस आहेत की रिव्हर्सलही होऊ शकतं, पण दोन्ही होऊ शकतं मार्केटमध्ये सध्याच्या. ठीक आहे. तर हे जर आपलं नॉर्मल मार्केट असेल तर आपण इथे हे केलं असतं की सस्टेन होत आहे सो वरी जाऊ शकतं, पण सध्या तसं मार्केट नाहीये आणि म्हणून दोन्हीही होऊ शकतं. ज्या सारखं जसं मार्केट काम करते तसं आपल्याला सध्या इंट्राडे मध्ये करायचं आहे. आणि इंट्राडेचे लेवल्स म्हणा किंवा अपडेट्स म्हणा ते आपण आपल्या फ्री ग्रुपला शेअर करतो. ठीक आहे. तुम्ही जर टेलिग्रामचा ग्रुप जॉईन केला नसेल, जर लर्निंग ग्रुप आहे तो, तर तुम्ही नक्की जॉईन करून घेऊ शकता. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ठीक आहे. तर त्यानंतर आपण बघूयात स्टॉक बद्दल जर आपण डिस्कस करायचं झालं. ठीक आहे. तर स्टॉक मध्ये पण बघा नॉर्मली सध्या जो ट्रेंड आहे, जर समजा एखादा स्टॉक सकाळी वाढतोय तर तो दुपारी किंवा क्लोजिंग पर्यंत खाली येत आहे. जर समजा एखादा स्टॉक खाली जातोय सकाळी तर तो दुपारी कव्हर होत आहे. सो या प्रकारे स्टॉक मध्ये नॉर्मली चालू आहे. अशा याच्यामध्ये एक स्टॉक आपल्या वॉचलिस्टला आहे ब्रेकआउट झोनच्या जवळ. सो यात फक्त तुम्ही इंट्राडे साठी बघू शकता आणि करेक्ट ब्रेकआउटला स्टॉक आहे. सो जर ब्रेकआउट मिळालं तर इंट्राडे पर्पज मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ट्रेड करताना बायसेल करताना नक्की तुमची रिस्क कॅपॅसिटी बघून त्याच्यामध्ये ट्रेड करा. ओके. सो या स्टॉक मध्ये जर बघितलं आपण लेवल, ठीक आहे, तर त्याची ब्रेकआउट लेवल आहे 2,390. सो जर समजा स्टॉक थोडासा रिव्हर्स झाला आणि मग ब्रेक केला तर ट्रेड करायचे. अदरवाईज स्टॉक ओपन झाला वरी डायरेक्टली आपल्याला त्याच्यात ट्रेड नाही होणार. ठीक आहे. सो त्यामुळे नॉर्मल चार्ट पॅटर्न पण तुम्हाला माहित असलं पाहिजे. सो नॉर्मली बाय कसं होतं. सो इथून जर स्टॉक थोडा खाली आला आणि मग 5 मिनिट कॅन्डल जरी समजा वरी ब्रेक केली तर बाय आपण बाईंग साठी बघू शकतोय. टार्गेट काय असेल, समजा इन केस जर ऍक्टिव्ह झाला स्टॉक,
म्हणजे जर समजा बाईंग याच्यामध्ये जर झाली, ठीक आहे, तर नॉर्मली याच्यात टार्गेट बरंच आहे, जे की 2500, 2500च्या जवळ ही टार्गेट यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं इंट्राडे पर्पज. आणि छोटं टार्गेट बघायचं तर हा एक रेजिस्टन्स आहे त्याला 2435च्या जवळ. ठीक आहे, तर या लेवल तुम्ही बघा, तुमचा स्टडी करून याच्यामध्ये तुम्ही ट्रेडसाठी बघू शकताय. सो आरबीजी लाईफ सायन्स हा एक स्टॉक आपल्या वॉचलिस्टमध्ये. बाकी स्टॉक्स तर आहेत पण त्यामध्ये काही खास मुवमेंट किंवा असं सांगायसारखं हे नाहीये. फक्त इंट्राडे मध्ये जर एखादा पॅटर्न तयार झाला तर आपण त्याच्यात काम करणार. आणि स्पेशली सध्या इंट्राडेचं काम असल्यामुळे आपण जे काही आहे लाईव्ह मार्केटमध्येच हे करत असतो त्यानुसार, आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला आपल्या ग्रुपला मिळतील. ठीक आहे, आपला जो स्टॉकचा म्हणा किंवा इंट्राडे स्विंगचा ग्रुप आहे यात तुम्हाला बरीच माहिती मिळत असते ह्या ग्रुपवर. ठीक आहे, सो जी काही लर्निंग माहिती असेल मार्केट बद्दलची ती आपण इथे शेअर करतो. सो ग्रुप तुम्ही सुद्धा नक्की जॉईन करा. यात तुम्हाला मग सगळे आपले स्टॉक्स म्हणा, ठीक आहे, सगळ्या गोष्टी किंवा मार्केट अपडेट इंट्राडेचे ते तुम्हाला इथे मिळत असतात. सो हा ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करून घेऊ शकताय. ओके, सो बाकी निफ्टीच्या लेवल्स आपण पाहिलेले आहेत. एक स्टॉक जो डिस्कस केला यात स्टडी करा आरपीजी लाईफ मध्ये. आणि बाकीचं जे काही अपडेट असेल ते आपण मंडेला शेअर करूया. 2 दिवस सुट्ट्या आहेत. ठीक आहे, सो तुम्हाला मार्केट बद्दल कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे या व्हिडिओच्या खाली नक्की सगळ्यांनी जास्तीत जास्त कमेंट करा कोणत्या टॉपिकवर पाहिजे. त्यानुसार इन केस जर समजा तो इम्पॉर्टंट टॉपिक असेल तर नक्की आपण त्याच्यावर लवकरात लवकर किंवा इन केस संडेलाच आपण त्याचा व्हिडिओ घेऊन येऊया. सो नक्की सगळ्यांनी कमेंट्स करा की कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे. ठीक आहे, म्हणजे माहिती पाहिजे. सो त्यानुसार आपण बनवण्याचा प्रयत्न करूया. सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ.